नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत। लवकरच 8500 पेक्षाही जास्त पदांसाठी मोठी जाहिरात येणार आहे। याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहेत। वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे। वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे, म्हणजे तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहेत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची अपडेट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो बघा। महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामध्ये 8667 नवीन पदाच्या भरतीला उच्चाधिकार समितीने आणि वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे। मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार या पदांच्या आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला होता आणि आता त्या आकृतिबंधाला मान्यता मिळालेली आहे। आणि बघा, ही जी भरती परीक्षा आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणार आहे। याबाबत सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। ही माहिती महाराष्ट्र DGIPR MPSC मार्फत ही परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे। ही माहिती महाराष्ट्र DGIPR कडून मिळालेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र DGIPR कडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तरी सुद्धा बघा, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की MPSC मार्फत होणार आहे परीक्षा की TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे। तर आता काही दिवसांनंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंट येणार, तेव्हाच आपल्याला माहिती पडणार आहे की परीक्षा TCS IBPS मार्फत होणार की MPSC मार्फत होणार आहे। DGIPR मार्फत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार MPSC मार्फत ही परीक्षा राबवण्यात येणार आहे। आता समोर बघा, हे बघा, संजय राठोड यांनी माहिती दिलेली आहे की मृदा व जलसंधारण विभागामध्ये 8667 पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतिबंधाला वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे। तर लवकरच बघा तुमची भरती परीक्षा होणार आहे आणि यामध्ये वेगवेगळी पदे राहणार आहेत। यामध्ये टंकलेखक सुद्धा राहणार आहे। टंकलेखक हे पद सुद्धा यामध्ये राहणार आहे। वेगवेगळी पदे यामध्ये राहणार आहेत। तर काही पदे जी आहे ती 12वीच्या बेसिसवर सुद्धा येण्याची शक्यता आहे। काही पदे 12वीच्या बेसिसवर येण्याची शक्यता आहे, तर काही पदे ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर येण्याची शक्यता आहे। आता यामध्ये तुम्हाला बघा टायपिंग सुद्धा जे आहे मागितल्या जाणार आहे आणि काही पदांसाठी स्पेशल एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा लागणार आहे। उदाहरणार्थ बघा, इंजिनिअरिंगसाठी जर पदे आली, इंजिनिअरिंगसाठी जर पदे आली, उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनियर, अशा प्रकारची जर बघा पदे त्यांनी दिली तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे। उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पदे आली तर सिव्हिल इंजिनियर तुम्हाला लागणार आहे। आता बघा, मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र DGIPR मार्फत मिळालेल्या माहितीनुसार MPSC मार्फत परीक्षा होणार आहे। तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की MPSC मार्फत परीक्षा होणार की TCS मार्फत परीक्षा होणार। आणि जर MPSC मार्फत परीक्षा झाली, जर MPSC मार्फत परीक्षा झाली तर ती सरळ सेवेने होणार काय? सरळ सेवेने ती परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी प्रश्न विचारून राहिले। तर बघा, मी तुम्हाला सांगतो, जर MPSC मार्फत जरी परीक्षा झाली तरी सुद्धा सरळ सेवेने परीक्षा होऊ शकते। MPSC मार्फत सरळ सेवेने परीक्षा आयोजित केल्या जातात। तर तुम्हाला जर असं वाटत असेल की MPSC मार्फत जर परीक्षा झाली तर प्रिलिम होणार, त्यानंतर मेन्स होणार, तर अशा प्रकारे काहीही नाही। MPSC मार्फत सुद्धा सरळ सेवेने परीक्षा ज्या आहेत आयोजित केल्या जाऊ शकतात। आणि बघा, पुढच्या वर्षीपासून वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत ज्या बघा TCS IBPS मार्फत सध्या परिस्थितीमध्ये घेतल्या जाऊन राहिलेल्या आहेत, या सर्व परीक्षा MPSC कडे वर्ग करण्यात येणार आहे आणि त्या परीक्षा MPSC कडे गेल्यास त्या परीक्षा सरळ सेवेमार्फतच होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS मार्फत परीक्षा झाली किंवा MPSC मार्फत परीक्षा झाली तरी सुद्धा सरळ सेवेची जे पदे आहेत ती सरळ सेवेनेच भरली जाणार आहे। काही जी पदे आहेत जी MPSC गट क मार्फत भरली जात आहेत, उदाहरणार्थ बघा क्लरिकलची पदे, क्लरिकलची काही पदे आहेत जी MPSC गट क मार्फत भरल्या जात आहेत, तर त्या परीक्षा प्रिलिम आणि मेन्स मार्फत होऊन राहिलेल्या आहेत। कारण ती जी पदे आहेत, जी क्लरिकलची पदे आहेत ती गट क मध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। गट क म्हणजे MPSC गट क परीक्षेच्या माध्यमातून ती पदे भरण्यात येऊन राहिलेली आहेत। म्हणून प्रिलिम आणि मेन्स अशा प्रकारे
जे आहेत परीक्षा होऊन राहिलेल्या आहेत, परंतु जी पदे सरळ सेवेने भरण्यात येऊन राहिलेली आहेत ती पदे बघा MPSC मार्फत परीक्षा झाली तरी सुद्धा सरळ सेवेनेच भरण्यात येणार आहे. याबाबत तुम्ही निश्चिंत राहायला पाहिजे. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कोणकोणती पदे भरण्यात येणार आहे आणि त्यासाठी काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही वेट करायला पाहिजे. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून टाका. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.